तर आज आम्हाला जायचं होतं बाहेर, त्यामुळे चालली होती आमची तयारी. आणि सकाळी पाहते तर या झाडाला इतके छान फुलं आले होते, रात्रीच उमगले होते ते फुलं. पण त्याला कळ्या बरेच दिवस आल्या होत्या, पण फुलं रात्रीच उमगले होते. तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा ते फुल कशाचं आहे. तर आम्हाला जायचं होतं बाहेर, म्हणजे परभणीला. परभणीला जाण्याचं कारण असं होतं की दोन्ही मुलींना माझ्या न्यायचं होतं हॉस्पिटलला. मग तिकडे जाण्यासाठी आम्ही निघालो, यशवी, मी आणि मोक्षदा. गावातून आम्ही दोघी तिघीच जणी निघालो, कारण की तिचे पप्पा जिंतरून येणार होते. मग आम्ही निघालो मस्त ट्रॅव्हलचं एन्जॉय करत करत. असे तिथून मग समोर आले, मोक्षदाची छान मस्ती चालू होती. मोक्षदाचं इकडे तिकडे बघणं. काही लेकरांना असं बाहेर कुठे झालं की मोकळं वाटतं, मस्त फिरायला वगैरे भेटतं. आणि यशवी पण खूप मस्त राहत होती, ती पण अशी रडत नव्हती, काय नव्हती. घरात राहून राहून लेकरं असे बोर होते. तिथून नंतर आलो आम्ही हॉस्पिटलला, मोरे हॉस्पिटलला आलो होतो, पण तिथे काही डॉक्टर नव्हते, त्यामुळे मग परत दुसरीकडे गेलो बाहेर. आणि लेकरांचं बस एवढंच पाहिजे, लेकरांना मस्त मज्जा मस्ती. आणि यशवीनं तर एवढी छान राहिली असं वाटलं नव्हतं, कारण की तिला आम्ही पहिल्यांदाच असं बाहेर नेलं होतं कुठेतरी, त्यामुळे मस्त राहिली होती. तर असा होता आजचा आमचा दिवस. फक्त फिरण्यामध्ये गेलो, फक्त हॉस्पिटल फिरण्यामध्ये, परत बाकी तर काही बघायला भेटलं पण नाही आणि कुठे जायला पण भेटलं नाही. घरून आम्ही असं विचार केला होता की खरेदी वगैरे करू थोडीफार, पण कशाचं, लेकरं असली सोबत की काहीच होत नाही. त्यामुळे मग ह्यांचं एन्जॉय चालला होता. इकडं मोक्षदा होती तिच्या मामाकडे, तिचं पण चाललं होतं काहीतरी. चालतं. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. मॉलमध्ये